तुम्ही कोणत्या पक्षाला मानता याच्याशी मला कर्तव्य नाहीये. आणि कसं आहे, सुशिक्षित असून नुसतं चालत नाही, सुज्ञ असावं लागतं. बहिणाबाई चौधरी अशिक्षित होत्या पण सुज्ञ होत्या. आज ती गोष्ट मला असं वाटतं, सुज्ञ लोकांची आज गरज मला असं वाटतं भारताला आहे, महाराष्ट्राला आहे, सर्वात जास्ती महाराष्ट्राला आहे. कारण महाराष्ट्र हा दिशादर्शक आहे, लीडर आहे. महाराष्ट्राने या देशाचं प्रबोधन घडवलेलं आहे. विचार या सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्रातनं गेलाय. तुम्ही कम्युनिझम घ्या, हिंदुइझम घ्या, सोशलिझम घ्या, कुठचाही इझम घ्या, ज्याचा उगम महाराष्ट्र आहे. करेक्ट. सगळे कळलं का? त्याच्यामुळे तुम्ही कुठचीही गोष्ट म्हणजे दिशा देणारे छत्रपती शिवाजी महाराज देखील महाराष्ट्रातनं गेले, बाबासाहेब आंबेडकर देखील इथूनच गेले, ज्योतिराव फुले देखील इथूनच गेले, टिळक देखील इथूनच गेले. आज तो महाराष्ट्र जर समजा कुठेतरी सगळ्या ठिकाणी चाचपडत असेल तर मला असं वाटतं ही धोक्याची सूचना आहे, धोक्याची घंटा आहे. आणि जातीपाती आणि असल्या फालतू गोष्टींमध्ये आपण बरबटून जाण्यापेक्षा उत्तर प्रदेश, बिहार आणि या भागाची काय अवस्था झाली आपण बघू शकता. आणि आज पण जे काही महाराष्ट्रामध्ये जातीचं सगळं चालू आहे आता, मराठी विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध हे, ह्याच्या विरुद्ध ते, हे नाही करत आहेत. हे कोणीतरी करवतंय, हे काहीतरी घडतंय, हे समजत नाही आपल्या लोकांना, पण हे कोणीतरी करवतंय. हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करतायत आणि आम्ही गाफील आहोत.